नमस्कार मंडळी. आज आपण इथे बटाट्याची कोरडी अशी भाजी केलेली आहे. बटाट्याची आपण वेगवेगळ्या प्रकारे भाजी करतो, पण आज मी इथे टिफिनसाठी अशी कोरडी भाजी केलेली आहे, जी तुम्ही डोश्यासाठी सुद्धा करू शकता. चवीला अप्रतिम होते आणि अगदी झटपट तयार होते. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे पहिल्यांदा स्वच्छ धुवून कुकरमध्ये याच्या 3 शिट्ट्या करून शिजवून घेतलेले आहेत. बटाटे इथे तर पूर्ण शिजलेले आहेत आणि पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याच्यावरची सालं सगळी काढून घ्यायची. बटाटे शिजल्यानंतर ह्याची सालं पटापटा अशी निघतात. आता इथे सगळ्या बटाट्यांची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि आता हे बटाटे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे आपण बटाट्याची जी भाजी करणार आहोत ती कोरडी अशी भाजी होते. टिफिनसाठी आपण ही भाजी देऊ शकतो किंवा डोसा करणार असेल तर डोश्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता. चवीला अप्रतिम अशी ही भाजी लागते. आता सगळे बटाटे इथे मी चिरून घेतलेले आहेत या प्रकारे आणि आता आपण याची फोडणी करणार आहोत. कढई मी गॅसवरती एक गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेत. जिरे आणि मोहरी छान फुललेले आहेत. त्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले होते, ते घातलेले आहेत. आपण या भाजीला कांदा जेवढा जास्त घालू ना, तेवढीच चव अप्रतिम अशी येते. जरासा कांदा हलकासा परतून घेतला. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी लसूण घातलेला आहे बारीक चिरलेला. त्यानंतर पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आणि इथे हिरवी मिरची मी बारीक चिरून घातलेली आहे. मिरची तुम्हाला तिखट किती आवडतं त्या अंदाजाने तुम्ही इथे घालू शकता. कढीपत्त्याची एक 5-6 पानं घातलेली आहेत आणि आलं मी इथे किसून घेतलेलं आहे, ते आलं किसलेलं घातलेलं आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाव चमचा हिंग घातलेला आहे, एक अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आणि आता पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं. फोडणीमध्ये कांदा, लसूण आणि आलं हे चांगलं परतून घेतल्यामुळे मस्त असा फ्लेवर येतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे चिरून घेतलेले बटाटे आहेत ना, ते सगळे बटाटे घालायचे. त्यामध्ये चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर एक छोटा चमचा इथे मी साखर घातलेली आहे. पाव चमचा धणे पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि सगळे जिन्नस इथे मिक्स करून घ्यायचे. फोडणी पूर्णपणे बटाट्यांना लागेल याप्रमाणे सगळं एकत्र इथे करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ, साखर वगैरे घातलेलं आहे किंवा आलं लसूण जे घातले त्याचा फ्लेवर मस्तपैकी या बटाट्यांना लागावा म्हणून याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची. आपले बटाटे तर शिजलेलेच आहेत, पण 5 मिनिटं इथे मी वाफ काढून घेतलेली आहे. त्यामुळे काय होतं, की मस्त अशी ही भाजी अजून छान चवीला होते. कारण की नाही आलं लसणाचा फ्लेवर जो आहे ना, तो पूर्ण बटाट्यांना लागतो. मीठ, साखर छान विरघळलं जातं. वरतून मस्त अशी कोथिंबीर घालायची. झटपट आपली ही बटाट्याची कोरडी भाजी इथे तयार होते. चवीला अप्रतिम लागते. डोस्यासाठी तुम्ही ही जर भाजी करणार असाल, तर ह्याच्यावर जरा पाण्याचा एक हबका मारायचा आणि पुन्हा वाफ काढायची. म्हणजे आपली डोस्यासाठी ही भाजी तयार झालेली आहे. आता मी ही टिफिनसाठी म्हणून कोरडी अशी भाजी केली होती. कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा, फॉलो करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.